आज आमच्या पप्पांनी अळीम आणले परत. आधी आणले होते ते अळीम नव्हते, पण अळीम समजून आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी खाल्ले होते आणि मग खूप मोठं प्रकरण झालं होतं. म्हणून माझी लहान बहीण बोलते आता तर मी अजिबात नाही खाईन. आणि हे ओरिजिनल अळीम आहेत, ते डुप्लिकेट होते. जे पावसाच्या आधीच आलेले होते, ते खायचे नसतात. मामा बघ आवाज. तू खाणार? तू खाणार? खाणार बाबू. तो मामा आला बघ, तो मामा चालला बघ. मामाला दाखव, जा जा मामाला दाखव. असं पकड. हां, जा दाखव, जा दाखव मामाला, जा. नंगू पंगू. पण अळीम धुवून घेतले स्वच्छ पाण्यातून. तर आता मम्मी भाजी बनवणार आहे याची, तर बघूया. टाकले त्यात मिरची टाकणार का? कांदा. कांदा आपल्याला एकदम नाही भाजायचा आहे, थोडंसं मसाला, हळद, गरम मसाला, आता त्यात अळीम घालूया. पाणी सुटलंय. एकदम सिंपल रेसिपी आहे, फक्त अळीम साफ करताना व्यवस्थित साफ करून घ्यायला लागतं बस. त्यावर झाकण ठेवूया. बेसन घेतलेलं आहे, त्यात थोडंसं पाणी घातलंय, तर पातळ मिक्सर केलेलं आहे, ते त्या भाजीत टाकायचं आपल्याला आता. झाकण थोडा वेळ ठेवून मग आपली भाजी तयार होणार आहे. तर आता आपली भाजी रेडी झालेली आहे.